वर्क एनर्जी पॉवर. ठीक आहे. टॉपिक 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचा. एक पार्ट वर्कचा, एक पार्ट एनर्जीचा आणि एक पार्ट पॉवरचा. ठीक आहे. प्रत्येकाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट पार्ट जो आहे लक्ष, मुलांचं लक्ष. तर काय आहे? वर्क एनर्जी पॉवर. फर्स्ट पार्ट कशाचा आहे? वर्क. कशाचा? ठीक आहे. वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय आहे वर्कचा फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ डॉट एस. ठीक आहे. याला काय लिहितो आपण? वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो. हा काय आहे? डॉट प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट आहे? डॉट प्रोडक्ट. त्यालाच काय म्हणतो आपण? स्केलर प्रोडक्ट. काय म्हणतो? स्केलर प्रोडक्ट. मग स्केलर प्रोडक्ट काय म्हणायचं बरं याला? तर जी मिळणारी व्हॅल्यू आहे म्हणजे डब्ल्यू म्हणजे वर्क जे आहे ते वर्क काय आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे. मिळणारी क्वांटिटी ही जर स्केलर असेल तर काय होतो? स्केलर प्रोडक्ट होतो. मिळणारी क्वांटिटी जर वेक्टर असेल, सपोज टॉर्क आहे, टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? आर क्रॉस एफ. ठीक आहे. त्याला क्रॉस प्रोडक्ट लिहिला और कोणता? क्रॉस प्रोडक्ट लिहिला आणि दुसरा कोणता वेक्टर? कोणता प्रोडक्ट आहे? वेक्टर प्रोडक्ट. तर वेक्टर प्रोडक्ट का लिहितो? कारण मिळणारी क्वांटिटी ही काय आहे? वेक्टर आहे. ठीक आहे. जिला डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड करा. ठीक आहे. तर वर्कचा फॉर्म्युला काय? एफ डॉट एस. ठीक आहे. आणि काय आहे? स्केलर प्रोडक्ट आहे. ठीक आहे. काय आहे ते? स्केलर प्रोडक्ट. मग एखाद्या ऑब्जेक्टमध्ये वर्क झालेला आहे ते कसं काय ओळखायचं? ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये वर्क झालेला आहे, कसं काय ओळखणार बरं? सांगा बरं. सांगा. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये वर्क झालेला आहे, काहीतरी काम केलंय, त्याच्यावर फोर्स लागलाय. ठीक आहे. आता जर सपोज ही वॉल आहे, त्या वॉलला मी धक्का मारते. ठीक आहे. याच्यावर फोर्स लागलाय. वर्तन झालं का? वर्तन झालं का? मग फक्त फोर्स इम्पॉर्टंट आहे का? अजून काय इम्पॉर्टंट आहे? डिस्प्लेसमेंट. फोर्स पण लावला पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट पण झाली पाहिजे. डिस्प्लेसमेंट 0 झाली तर समजायचं वर्क पण काय? 0. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट 0 तर वर्क डन पण काय होतं? 0. ठीक आहे. ज्या पॉइंटला तुम्ही फोर्स अप्लाय करता त्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट काही ना काहीतरी झालं पाहिजे तरच वर्क डन काही अमाऊंटमध्ये. ठीक आहे. मग वर्क डन कधी होईल? ज्यावेळी फोर्स तर लावणारच बट काय 0 नसलं पाहिजे? डिस्प्लेसमेंट हे 0 नसलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट शुड नॉट बी इक्वल टू 0. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन जो काही असेल तुमचा. ठीक आहे. आता हा बोर्ड आहे, त्या बोर्डला जर मी फोर्स लावला थोडं कधी आत जातो, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन थोडं आत जातो. ठीक आहे. तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन थोडा डिस्प्लेस झाला, याचा अर्थ काही अमाऊंटमध्ये याच्यात काय झालं? वर्क डन झालेलं आहे. समजलं नक्की? वर्क डनचे 3 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स. फर्स्ट जो आहे तो पॉझिटिव्ह वर्क डन. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वर्क डन आणि 0 वर्क डन. कोणतं वर्क डन? 0 वर्क डन. ठीक आहे. समजतंय का? 3 टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि 0 वर्क डन. तर पॉझिटिव्ह वर्क डन कधी समजायचं? ठीक आहे. 3 कंडिशन्स लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह वर्क डन. ठीक आहे. आता जर सपोज तुम्हाला मी सांगितलं की टेबल हलवा. ठीक आहे. टेबल हलवायला तुम्हाला सांगितलं तर राईट साईडला आणि तुम्ही काय करताय? लेफ्ट साईडला ढकलताय. काय झालं? उलटं काम केलं ना. उलटं काम केलं म्हणजे कोणतं वर्क डन केलं तुम्ही? निगेटिव्ह वर्क डन. डिस्प्लेस कुठल्या बाजूला करायला सांगितलेलं? राईटला. तुम्ही कुठे केलं? लेफ्टला. ठीक आहे. हे काय झालं? निगेटिव्ह वर्क डन. ठीक आहे. टेबल हलवायला सांगितलं, राईटला सांगितलं, राईटलाच हलवलं. काय झालं? पॉझिटिव्ह वर्क डन. आणि हलवायलाच सांगितलं तुम्ही हलवलंच नाही, 0 वर्क डन. ठीक आहे. म्हणजे काय झालं? 3 डिफरंट टाईप ऑफ वर्क डन झाले. त्यात पॉझिटिव्ह वर्क डन मध्ये जे काम सांगितलं होतं, ज्या साईडला डिरेक्शन, ज्या साईडला डिस्प्लेसमेंट होती तुम्ही त्याच डिरेक्शनला फोर्स लावला, पॉझिटिव्ह वर्क डन झालं. ठीक आहे. टेबलला मला इकडे ओढायचं होतं. ठीक आहे. राईटला ओढायचं होतं. सपोज राईटला, माझ्या साईडचे राईट, मला जर राईटला ओढायचं आहे. ठीक आहे. तर राईटलाच फोर्स लावला, राईटलाच डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतं वर्क डन झालं रे? पॉझिटिव्ह. ठीक आहे. मला डिस्प्लेस करायचं आहे लेफ्ट साईड, राईटला, तुम्ही लावताय फोर्स लेफ्टला, निगेटिव्ह वर्क डन झालं. ठीक आहे. काय झालं? निगेटिव्ह वर्क डन झालं. आणि 0 वर्क डन, सेल्फ फोर्स नाही. ठीक आहे. मग याच्यात काय? पॉझिटिव्ह मध्ये काय असतं? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते? सेम. पॉझिटिव्ह मध्ये कशी असते? डायरेक्शन सेम. याच्यात डायरेक्शन अपोजिट. कशी असते? डायरेक्शन अपोजिट. आणि 0 मध्ये
मध्ये काहीच नाही 90 डिग्री. ठीक आहे, 90 डिग्री काय येतं दाखवतो. ठीक, तर आता अँगल्स पाहायचे. त्या अँगल कसे डिसाईड करायचे. पॉझिटिव्ह वर्तनमध्ये फोर्सची डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सारखीच आहे. याचा अर्थ अँगल दोघांमधला 0. निगेटिव्हमध्ये फोर्सची डायरेक्शन ही, याची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन उलटी. फोर्स डिस्प्लेसमेंट अँगल किती 180 डिग्री. ठीक आहे, आणि झिरो वर्तनच्या वेळी 90 डिग्री. फोर्स डिस्प्लेसमेंट अँगल किती 90 डिग्री. किती आला 90 डिग्री. आता 90 डिग्री का डिसाईड केला, कारण जर इकडे ओढतीये काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, तिकडे ओढती काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, टेबल मला हलवायचं आहे जागेवरचा, मी वरून फोर्स लावून चालणार आहे का, डिस्प्लेस होणार आहे ती नाही. म्हणून फोर्स 90 डिग्री लावताय. 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर लावला, डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे अँगल काय झाला दोघांमधला 90 डिग्री झाला आणि वर्तन त्यातलं 0. फॉर्म्युला पुट करा, बरोबर येत आहे का चेक करू. ठीक आहे, फॉर्म्युला कसं पुट करणार, वर्तनचा फॉर्म्युला काय आहे F डॉट S. काय फॉर्म्युला आहे F डॉट S. यालाच काय लिहू शकतो आपण Fs cos थीटा. ठीक आहे, याच्यात काय बरं पॉझिटिव्ह मध्ये थीटाची व्हॅल्यू काय आहे 0. बरोबर ना. फोर्स पण डायरेक्शन सेम आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम. फोर्स आणि डायरेक्शन मध्ये कुठला अँगल आहे का नाही, म्हणून थीटा काय झाला 0. ठीक आहे, इथे फोर्स इकडे आहे, डिस्प्लेसमेंट इकडे आहे, अँगल किती झाला 180 डिग्री. ठीक आहे, कितीचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, टोटल 180चा डिफरन्स आहे. हा इकडे. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट कुठली डायरेक्शन ही आहे, म्हणजे फोर्सला डिस्प्लेसमेंट पर्यंत जायला किती वेळ लागतो 180 डिग्री लागतो. किती अँगल कव्हर करायला लागतो 180. याचा अर्थ दोघांमध्ये अँगल किती आहे 180 आणि हा किती आहे 90 डिग्री. तिन्ही कंडिशन्स वाईज जर घेतलं थीटाची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, तर F डॉट S मध्ये जो वर्तन आहे, वर्तनचा फॉर्म्युला काय Fs cos थीटा. इथे थीटा काय 0, मग व्हॅल्यू काय आली Fs cos 0 आणि cos 0 ची व्हॅल्यू काय 1. काय व्हॅल्यू आहे 1. आला का पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे का पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता निगेटिव्ह पहा. त्याच्यात डायरेक्शन कशी आहे अपोजिट. थीटा कसा आहे 180 डिग्री आणि फोर्स डॉट एस घेतला, वर्तन काय तो Fs cos थीटा. ठीक आहे, म्हणजेच काय Fs cos 180 आणि cos 180 ची व्हॅल्यू काय असते -1. मग काय आलं ते -Fs. आलं का निगेटिव्ह वर्तन, आलं का. आणि आता 0 वर्तन पहा. इथे दोघांची दोन कशा असतात परपेंडिक्युलर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कशा असतात परपेंडिक्युलर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यानंतर यांचा जो अँगल आहे तो किती असतो 90 डिग्री. F डॉट S जर घेतलं तर वर्तन जर काढायचं आहे काय तो Fs cos थीटा विच इज इक्वल टू Fs cos 90. cos 90 ची व्हॅल्यू काय 0. वर्तन काय आलं समजलंय का. समजलंय, वर्तन 0 मध्ये येतं, वर्तन पॉझिटिव्ह मध्ये येतं आणि निगेटिव्ह मध्ये येतं. समजलंय, नक्की समजलंय नक्की. बरं, आता मला सांगा, मला वर्तन सपोज कॅल्क्युलेट करायचं आहे. हां, ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटीमुळे झालेलं वर्तन मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मी काय केलं, मी असा पेन लिफ्ट केलेला आणि मी सोडून दिलं. ठीक आहे, ग्रॅव्हिटीने पॉझिटिव्ह वर्तन केलं का निगेटिव्ह वर्तन केलं हे कशावरून डिसाईड करणार. ग्रॅव्हिटीचा फोर्सची डायरेक्शन काय डाऊनवर्ड, डिस्प्लेसमेंट कुठे झाली डाऊनवर्ड. कोणता वर्तन झाला पॉझिटिव्ह. बट जर फोर्स ग्रॅव्हिटीचा डाऊनवर्ड आहे आणि मी त्याला वरती लिफ्ट करते तर काय झालं निगेटिव्ह वर्तन झालं. आणि जर त्याला मी कुठंच हलवत नाहीये, मी त्याला इथंच ठेवते आणि असं परपेंडिक्युलर मूव्ह करते असं. ग्रॅव्हिटीने काय काम केलं त्याचं, कोणी काम केलं आम्ही. ग्रॅव्हिटीने केलं का नाही. ठीक आहे, म्हणजे अपवर्ड गेला डाऊनवर्ड गेला तर पॉझिटिव्ह होतं, अपवर्ड गेला तर निगेटिव्ह, आणि जर असाच फिरला तर काय होतं 0. का त्याला इथं कळालं का ग्रॅव्हिटीचं काय काम आहे त्याच्यात नाही. ग्रॅव्हिटीचं काम कधी आहे ज्यावेळी पेन अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मूव्ह होतं. इथे काय झालं निगेटिव्ह वर्तन झालं, इथे पॉझिटिव्ह. ग्रॅव्हिटीचा फोर्स डाऊनवर्ड आहे, डिस्प्लेसमेंट पण मी खालीच केली, दोघांची डायरेक्शन सारखीच आहे, डायरेक्शन सारखी आहे. मग काय झालं पॉझिटिव्ह वर्तन झालं. ठीक आहे, इकडे निगेटिव्ह वर्तन. ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन काहीतरी काम करतात ना मी, मग ग्रॅव्हिटीने काय केलं उलटं काम केलं, ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन काम केलं ना. ठीक आहे, म्हणजे काय झालं निगेटिव्ह वर्तन आणि ग्रॅव्हिटीने इथं काहीच वर्तन केलेलं नाही. समजलंय का. 3 डिफरंट टाईप ऑफ वर्तन समजलेत.